नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ठरलं तर मग या मालिकेचा पार्ट 1 तुम्ही पाहिलं असेल आणि जर तुम्ही पाहिलं नसेल तर मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. नक्कीच तुम्ही जाऊन पहा. आवडल्यास चॅनलला आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आपण सुरू करूया पार्ट 2. तर पार्ट 2 मध्ये आपण पाहणार आहोत की आता साक्षी जी आहे ती महिपतला भेटण्यासाठी जेलमध्ये गेलेली असते आणि जेलमध्ये गेल्यानंतर जो काही प्रकार आता घडलेला असतो घरामध्ये, की जसं सगळेजण आता त्यांच्याकडे तोंड फिरवत असतात. अक्षरशः सर्वात मोठा धक्का म्हणजे आपल्या रविराजनी सुद्धा आता त्यांची केस सोडलेली असते. ते सर्व गोष्टी आता ती ज्यावेळेस महिपतला सांगते त्यावेळेस महिपतला सुद्धा कळत नसतं की नक्की आता काय करायचं. त्यातच महिपत फक्त अर्जुनवरच राग काढत असतो आणि तो बोलतो की फक्त अर्जुनमुळे आज माझ्यावर ही वेळ आली आहे, तर नक्कीच अर्जुनला मी चांगला धडा शिकवणारच. असं बोलल्यानंतर ना आता साक्षी बोलते, परंतु आपली जी केस आहे ती आता चैतन्य लढवणार आहे. तेवढ्यातच महिपत बोलतो की ठीक आहे, चैतन्य लढतोय ना. त्यावर साक्षी बोलते की हो, पण त्याचं कधीही मित्रप्रेम होत जाईल. मग काय करायचं अण्णा सांगा, मग काय करायचं. आता ती खूपच चिडलेली असते आणि असं बोलत असते. तर इकडे आता संध्याकाळ झालेली असते. सायली अर्जुन त्यांच्या बेडरूममध्ये असतात आणि त्यांच्या गप्पा चालू असतात. त्यातच आता सायली अर्जुनला काहीतरी बोलायचं आहे असं करत असते, कारण सायलीला काहीही करून अर्जुनला अहो असं बोलायचं असतं. परंतु बोलायचं कसं, आता याचंच अर्जुन म्हणजे सायली जी आहे ती शोध घेत असते आणि योग्य वेळ पाहत असते. ती बोलायला जाते, परंतु तिच्या तोंडातून लवकरात लवकर शब्द निघतच नसतात. तर अर्जुन सतत बोलतो की मिस सायली, तुम्हाला काय बोलायचं आहे का, तुमची तब्येत तर ठीक आहे ना, असं आता अर्जुन सुद्धा सतत बोलत असतो. त्यावर एकाएकीच म्हणजे अचानकपणे सायली बोलते की अर्जुन सर, मला तुम्हाला अहो बोलायचं आहे आणि आज मी तुम्हाला आजपासून रोजच अहो बोलणार. आता सायलीच्या अहो या शब्दाने इकडे अर्जुन तर गोंधळून जातो आणि अर्जुनला खूपच खुशी होत असते. तरीसुद्धा अर्जुन सतत सायलीला विचारत असतो की काय प्रॉब्लेम झाला का, मला सांगा मिस सायली, घरात कोण काय ओरडलं का, तुम्ही घरच्यांसमोर अर्जुन सर असं बोलत का. म्हणजे एकदमच घाबरल्यासारखं अर्जुन सतत फास्ट एकदम आता सायलीला प्रश्न विचारत असतो. तेवढ्यातच सायली बोलते, नाही सर, मला कोणच काही म्हटलं नाही, परंतु तुम्हाला आजपासून अहो बोलायचं आहे. आणि आता असं बोलून सायली बोलते की ठीक आहे, मी आले 2 मिनिटात, असं बोलून सायली निघून जाते. तर अर्जुन आता अहो या शब्दामध्येच वेडा झालेला असतो आणि अर्जुनला सायलीच्या तोंडून अहो शब्द ऐकायला सुद्धा खूपच आवडणार असतं. तर अशा प्रकारे आता या दोघांची इथे प्रेम स्टोरी म्हणजे लव्ह स्टोरी चालू होत असते, परंतु दोघेही एकमेकांना स्वतःच्या मनातील जी गोष्ट आहे ती शेअरच करत नसतात. तर ते आता दोघं एकमेकांना कधी शेअर करणार हे पाहण्यासाठी तर आपले प्रेक्षक उत्सुक झालेले आहेत आणि या प्रेक्षकांची सुद्धा लवकरच ही इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे, परंतु याला सुद्धा थोडासा वेळ आहे. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला पार्ट 2 मी थोडक्यात सांगितलेलं आहे. आवडला का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असेच मालिकांचे डेली अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रमैत्रिणींनो.